मुंबई उत्तर पश्चिम मधल्या मतमोजणीच्या वादाची। मंगेश पंडिलकर जवळचा जो फोन आहे तो निवडणूक अधिकाऱ्याचा आहे का असा सवालही आता उपस्थित केला जातोय, कारण पंडिलकरने वापरला इनकोर अधिकारी दिनेश गुरव यांचा फोन। ड्रायव्हरला बोलवण्यासाठी फोन वापरल्याचा पंडिलकर यांनी दावा केलेला आहे। मंगेश पंडिलकर आणि दिनेश गुरव यांच्या विरोधामध्ये सध्या गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। पंडिलकर जवळच्या फोनवरती ईव्हीएम उघडण्यासाठीचा जो ओटीपी आहे तो सुद्धा मिळालेला आहे। विशेष म्हणजे मंगेश पंडिलकर हा विजयी उमेदवार रवींद्र वायकर यांचा मेहुणा आहे। सूरज सावंत आपले प्रतिनिधी या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला अधिक माहिती देतील। सूरज, नेमकं काय घडतंय? मंगेश पंडिलकर हा विजयी उमेदवार रवींद्र वायकर यांचा मेहुणा आहे, त्यामुळे त्याच्याजवळ जो फोन सापडलेला आहे तो निवडणूक अधिकाऱ्याचा आहे का? अमोल, नक्कीच आपण पाहतोय की उत्तर पश्चिम या मतमोजणीच्या ठिकाणी 4 जून रोजी जो प्रकार घडला यावरून आता राजकारणात आपल्याला पाहायला मिळत आहे। पंडिलकर आणि दिनेश गुरव यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। मात्र नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार पंडिलकर यांच्याकडे जेव्हा पोलिसांनी चौकशी केली त्यावेळी आपण दिनेश गुरव जे इनकोर अधिकारी आहेत तिकडचे, त्यांचा फोन फक्त ड्रायव्हरला बोलवण्यासाठी घेतला असल्याची माहिती पोलिसांना दिलेली आहे। मतदान केंद्रांवरती फोन अलाउड नव्हते, त्यामुळे पंडिलकर हे फोन आत घेऊन गेले नव्हते, तर त्यांनी इनकोर अधिकारी दिनेश गुरव यांच्याकडे फोनची मागणी केली होती आणि त्यानुसार गुरव यांनी तो फोन पंडिलकर यांना दिला होता। मात्र त्याचा वापर झाला की न झाला याचा तपास आता पोलीस करताना पाहायला मिळत आहेत। मात्र पंडिलकर यांच्या हातात मतदान केंद्रात मोबाईल पाहून विरोधकांनी त्यावरती आक्षेप घेतला आणि त्यानंतर दोघांवरती गुन्हे देखील झालेले आहेत। मात्र तपासात ही बातमी समोर आली की इनकोर अधिकारी पंडिलकर यांच्या हातात जो मोबाईल सापडला हा दिनेश गुरव यांचा होता, जे इनकोर अधिकारी आहेत। या संपूर्ण प्रकरणाचा आता तपास करण्यासाठी जो मोबाईल होता तो आता फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलेला आहे। मात्र महत्त्वाची बाब म्हणजे एकूणच मतदान केंद्रांवरती यामुळे संशयाचं वातावरण पाहायला मिळत आहे आणि अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले जात आहेत। या संपूर्ण प्रकरणात टप्प्याटप्प्याने 41A नुसार दिनेश गुरव आणि पंडिलकर यांच्याकडे चौकशी ही केली जात असून या संपूर्ण प्रकरणात अधिक तपास देखील आता पोलीस करताना पाहायला मिळत आहेत। राजकीय नेत्यांनी हे प्रकरण उचलून धरल्यामुळे आता पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील या संपूर्ण प्रकरणात खोलवर चौकशी देखील सुरू केल्याची माहिती मिळते आहे। मात्र तपासात पंडिलकर यांच्या जबाबातून आतापर्यंत आपण तो फोन फक्त ड्रायव्हरलाच बोलवण्यासाठी केला असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। त्यामुळे आता आणखी नेमकं सत्य काय आहे हे आता पुढील तपासात समोर येईल। अमोल, निश्चित या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेत राहू। सूरज, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। आणि याच प्रकरणामध्ये आता राहुल गांधी यांनी ईव्हीएमची जी तुलना आहे ती ब्लॅक बॉक्स सोबत केलेली आहे। मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या निकालानंतर वायकर यांच्यावरती आरोप झाले। राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांनी यांच्या संदर्भामध्ये आता एक एक्सवरती पोस्ट सुद्धा टाकलेली आहे। राहुल गांधींनी एक्सवरती नेमकी काय पोस्ट केलेली आहे आपण पाहूयात। भारतातले ईव्हीएम ब्लॅक बॉक्स आहे। ईव्हीएम कोणालाही तपासणी करता येत नाही। निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत गंभीर मुद्दे उपस्थित केले जात आहेत। जेव्हा कोणी उत्तरदायित्व स्वीकारत नाही तेव्हा लोकशाहीला अर्थ उरत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।